वृद्धाश्रमात मेलेल्या बापाचे अंत्यसंस्कार सुरू आहेत आणि ते अंत्यसंस्कार व्हिडिओ कॉलवरती बघणारी ही मुलगी आणि तो व्हिडिओ कालपासून इंटरनेटवरती प्रचंड व्हायरल होतोय. कारण यामागे एक विदारक सत्य, भनंग वास्तव कलियुगातलं जे आहे ते लपलेलं आहे. शिवचरण शर्मा जे मुंबई स्थित मोठे कपड्याचे व्यापारी आहेत, ते शेवटच्या काही वर्षांमध्ये सोनीपतीतल्या वृद्धाश्रमात राहत होते. वृद्धाश्रमात काल परवा जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या तीनही मुलींना, त्यांना 3 मुली आहेत, त्या तिघीच्या तिघी शिक्षिका आहेत, आपापल्या कुटुंबासोबत, सुखवस्तू कुटुंबासोबत सुस्थितीत आहेत. त्यांना जेव्हा कर्मचाऱ्यांनी कॉल करून सांगितलं तेव्हा 3ही मुलींनी सांगितलं की आम्हाला तिथे यायला वेळ नाही, तुम्ही त्यांचे अंत्यसंस्कार करून घ्या, आम्ही तुम्हाला 5100 रुपये पाठवून देतो. मुखाग्नी देण्याची वेळ आली तेव्हा त्यातल्या कुठल्या तरी एका मुलीने व्हिडिओ कॉल केला आणि तोच हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओ कॉलमध्ये ती सरळ बोलताना दिसते की आम्ही 20 तारखेला येऊ शकतो की नाही ते बघतो, सगळं व्यवस्थित झालं का, हे सगळं पटकन उरकून घ्या कारण आम्हाला आंघोळीला सुद्धा जायचं आहे, आणि हे जे काय अंत्यसंस्कार झाले त्याचे जे व्हिडिओ आहेत ते आम्हाला पाठवा. कशासाठी? उद्या त्यांना स्टोरी, स्टेटस, सॅड सॉन्ग लावून ठेवायचे असतील कदाचित. विचार करा, या व्यक्तीला 3 मुली होत्या, तिघीही शिक्षिका झाल्या, तिघींची लग्न झाली, सगळे सुस्थितीत आहेत. हे सगळं घडवण्यासाठी त्यांना शिक्षिका करणं, त्यांचं लग्न करणं, त्यांची कुटुंब इस्टॅब्लिश करणं, याच्यामध्ये या शिवचरण नावाच्या व्यक्तीने किती मेहनत घेतली असेल, किती काबाड कष्ट केले असतील. आणि असं सांगितलं जातं की 2 वर्षापूर्वी याच वृद्धाश्रमामध्ये यांच्या बायकोचं देखील निधन झालेलं आहे, वृद्धाश्रमातच. आणि काल जेव्हा या व्यक्तीचं निधन वृद्धाश्रमात झालं, 3 पैकी एकाही मुलीला तिथं येण्यासाठी वेळ मिळाला नाही, अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा. हे भनंग वास्तव आहे कलियुगाचं. तुम्ही जर रात्रंदिवस एक करून, कबाड कष्ट करून, रक्ताचा घाम करून स्वतःच्या अवलादींसाठी जर काही कमवत असाल, तसा प्रयत्न करत असाल तर थांबा. येणारा काळ याहूनही भयानक असणार आहे.